हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ इट्स ब्युटी. आज मी आणि माझी मम्मी निघालो होतो बदलापूरला जायला थोडं कामानिमित्त. तर आम्ही ते काम वगैरे उरकलं आणि मग म्हटलं की चला आता स्टेशनला जाऊन लस्सी पिऊयात. लस्सी पिली आणि नंतर मी कर्जत ट्रेनचा वेट करत होतो. ट्रेन खूप जास्त लेट होते. माझी मम्मी बोलते माझा नको फोटो काढू, माझा नको फोटो काढू. देन ट्रेन आली आणि मी ट्रेनमध्ये बसलो. नंतर म्हटलं चला थोडं झोपूयात. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आणि आमचं सगळ्यांचं असं प्लॅनिंग चालू होतं खाटू श्यामचं. त्याच्यावरून आमचं बोलणं चालू होतं. हा माझा भाऊ माझ्या ताईला समजत होता पण ती समजतच नव्हती काय. आणि त्यानंतर म्हटलं की चला प्लॅनिंग नंतर करूया, आधी भावाकडे जाऊन येऊ. माझा भाऊ नेरळमध्येच राहतो तर मी त्याच्याकडे गेलो आधी आणि मग आम्ही निघालो, माझी मम्मी ताई. आणि त्यांच्यासाठी विचार केला की चला आता भाजीसाठी पेस्ट्रीज घेऊयात. मग ही बघा, ही मॅक्सीवरती जिथे बघा तिथे ह्या दोघी मॅक्सीवरतीच असतात. आणि नंतर आम्ही पेस्ट्रीज घेतल्या 2 आणि आमच्या दोघींसाठी पण 2 घेतल्या खायला. ही बघा. नंतर बाहेर आलो तर बघतो तर हा आमचा वेट करत होता, कारण की आम्ही पेस्ट्रीच्या दुकान गेलेलो. बघा कसा हातावरती घेऊन खातोय. फक्त ह्या एका बाईटसाठी हा थांबला होता इथे आणि मग नंतर गेला. बघा ह्या दोघी पण मॅक्सीवरती आहेत. नंतर आम्ही पोचलो फायनली भावाकडे. हे आहे माझ्या भावाचं घर आणि ही आहे माझी भाची गायत्री, ही कृपा आणि ही इच्छा. ही माझी वहिनी सुरेखा वहिनी आणि हा माझा भाऊ विनोद किंगले, हे यांचं घर. नंतर आम्ही सगळेजण गप्पा मारत होतो लहानपणी बद्दल. जेव्हा आम्ही उल्हासनगरला राहायचो तेव्हा तिथे काय काय झालं काय नाही झालं हे त्याच्यावरती गप्पा चालू होत्या. इकडे यांच्या आतमध्ये वेगळ्याच गप्पा चालू होत्या. नंतर मग आम्ही सर्वजण निघालो. म्हटलं खूप झाल्या गप्पा, आता निघूयात. आणि ते सर्वांना असं बाय बाय टाटा बोलत हे बघा कोरियन फॅन्स आहेत सगळ्याजणी बघा. नंतर ह्यांना बाय म्हणत आम्ही निघालो घरी जायला. आणि नंतरून मग पोचलो आम्ही घरी आणि बघते तर काय तर फोन आला होता चिंक्या जोशीचा. नंतर तो माझ्या भावाला म्हणवत होता की चल आमच्या सोबत, पण माझ्या भावाला सुट्टीच नव्हती. काय नाही जमणार. कालच सुट्टी केली. नाही ना, अरे गाल सुटलेला ना, काल सुट्टी केली. नाही अरे 4-5 दिवस सुट्ट्या नाही होणार. अरे 4-5 दिवस नाही सांगायचं तर नाही ना जमणार. कालची सुट्टी झाली ना. तू नाही 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 बोलतो मग. नाही नंतर जाऊ आपण गोव्याला. थांब, मला ना, मी गोव्याला येणार नाही अजिबात. हा 100%, कारण की मला जायचंय तिकडे राजस्थान खाटू श्यामला पाया पडायला. नाही अरे बघू, नाही शक्यच नाही रे 4 दिवस. प्रत्येक शब्दाचं बोलणे नाही नाही नाही. अरे आम्ही दमलो रे रोहन सांगून सांगून, पण नाही ऐकत यार. तुला सुट्ट्या देणार आहेत का? सोन्यासारखी संधी तुम्ही घालवतात म्हणजे कामात आहे. घाटू श्यामचा बुलावा आहे यार. तुला सुट्टी देणार आहेत का? एक टाइम गोवा असताना मी तर बोला तर मी येणारच नाही. अरे पण तुला सुट्टी देणार आहेत? हा सुट्टी सुट्टी? हा अरे कंपनी सोडून दे. ज्योतिताई आणि हे बघा दोघं पण भाऊ बहीण एकाच घरात राहून पण दोघंही वेगवेगळ्या फोनवरून कॉलवरती बोलतायत. आणि नंतर म्हटलं की चला आता फोन ठेवूयात, पण तरी पण आमचं बोलणं चालूच होतं कंटिन्यू. एकाच टॉपिकवरती बोलणं चालू होतं की काय घालायचंय, काय वेअर करायचंय, शॉपिंगला जाऊयात, ह्याच गोष्टी सगळ्या चालू होत्या. देन फायनली आम्ही म्हटलं की चला आता झोपा तुम्ही, आम्ही जेवून घेतो. मग आम्ही जेवायला घेतलं. नंतर मग हॉटेलमधून पार्सल मागवलं होतं ते खाल्लं. आणि आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा. आणि असंच प्रेम राहू द्यात. उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. गुड नाईट, बाय बाय, टाटा, राधे राधे.